वाल्मिक कराड मस्साजोग येथील सरपंच देशमुख यांच्या हत्याकांडानंतर ज्यांना आरोपी म्हणून घोषित करावं याविषयी जेव्हा आरोप झाले त्यावेळेस ह्याच वाल्मिक कराड यांच्यासाठी काही लोकांनी रास्ता रोको आणि मोर्चे काढले की काहीतरी वेगळे आरोप होत आहेत. तेच वाल्मिक कराड आज फरार आहेत आणि सीआयडी चौकशीमध्येही त्यांच्या पत्नीची चौकशी झाली आणि तेच एक 10-15 दिवसापासून ते फरार आहेत, नॉट रिचेबल आहेत आणि आजच आपल्याला बातमी कळते की सीआयडीने त्यांची संपत्तीही जप्त केलेली आहे. काय आहे प्रकरण आपण त्याचा आढावा घेणार आहोत, त्याची दुसरी बाजूही समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमचं उत्तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. वाल्मिक कराड हे 10 तारखेपासून परळीमधनं गायब झाल्याची चर्चा सगळीकडे आहे. 9 तारखेला हत्या प्रकरण सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण घडलं. त्यानंतर वाल्मिक कराड 10 तारखेला परळीमधनं मध्य प्रदेशात गेल्याचं सांगितलं गेलं आणि त्यांनी सोशल मीडियावरती 10 तारखेला त्यांनी दर्शन घेतलेलं आहे महाकालेश्वर यांचंही, महाकाल याची पोस्ट पण त्यांनी केलेली आणि त्यानंतर 13 तारखेपर्यंत त्यांचा मोबाईल रिचेबल होता. 13 पासून त्यांचा मोबाईल नॉट रिचेबल झाला आणि 15 तारखेला त्यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी शपथविधी घेतला, मंत्रिपदाची शपथही घेतली. त्याचाही त्यांनी व्हिडिओ अभिनंदनास्पद पोस्ट केली फेसबुकवरनं. तेव्हापासून ते नॉट रिचेबल आहेत. आता त्यांचं एक्झॅक्ट लोकेशन माहीत नाहीये. पोलीस सर्व तपास सीआयडीकडे गेलाय. सीआयडी ही कसून चौकशी करते त्यांना सापडवण्याचा. परंतु प्रश्न हाच आहे की म्हणजे खूप प्रश्न व्यवस्थित आपल्याला उपस्थित केलेले आहे या सगळ्या घटनाक्रमातनं की कसा एक आरोपी किंवा जो संशयित आहे तो फरार होईपर्यंत आपल्या सर्व संघटना, आपले सर्व कायदे कानून सगळे लोक बघत बसले आणि आता त्याचा तपास जेव्हा सीआयडीकडे गेल्या तर त्या संघटना त्या माणसाचा शोध घेत आहे आणि त्याला फरार म्हणून घोषित केलेलं आहे. आज वाल्मिक कराड आणि बाकीचे 3 आरोपी फरार आहेत सरपंच हत्याकांडाच्या खुनाच्या आरोपामध्ये. त्यांची सगळ्यांची खाती सीज करण्यात आलेली आहे, बँकेचे खाते जप्त करण्यात आलेले आहेत आणि आता त्यांचा शोध घेण्यासाठी सीआयडीची 9 पथकं कसून तपास आणि कसून शोध घेत आहे. परंतु म्हणजे त्यांना अंगरक्षकही होते वाल्मिक कराड यांना, ते 2 पोलिसांचेच हे होते कर्मचारी, तेही 10 तारखेपासून त्यांचीही चौकशी चालू आहे. त्यांनीही 10 तारखेपर्यंत कसं त्यांना अटक केली नाही, कारण 10 तारखेलाच खंडणीचा गुन्हा त्यांच्यावरती दाखल केलेला होता वाल्मिक कराड यांच्यावरती. सो जे प्रश्न अनुत्तरित आहेत ते हेच आहेत की सिस्टमने त्यांना पळून लावलंय की म्हणजे हे तर नक्कीच दिसतंय, कारण 10 तारखेला जर ज्या दिवशी नोंद झाली त्याच दिवशी ते परळी सोडून निघून गेले आणि त्यानंतर धनंजय मुंडे किंवा राजकीय वरदहस्त असणारे ते वाल्मिक कराड आहेत आणि त्यांना पळवण्यामागे काही राजकीय शक्ती आहेत का, आणि धनंजय मुंडे जे अडकलेत ते त्यांना परत अजित पवार हेही त्यांना सपोर्ट करतायत का, कारण याच्या मागेही खूप हिस्ट्री आहे. कारण शरद पवारच बोलले होते की धनंजय मुंडे यांना मी खूप इश्यूमधनं बाहेर काढलंय, तीच प्रथा अजित पवारही पुढे काढतायत का. अजित पवारांनी मागे एका भाषणामध्ये सांगितलं होतं की एका कार्यकर्त्याला मोक्का लावण्यापासून मी वाचवलं होतं. सो करतायत म्हणजे एखाद्या आरोपीला जो आपल्या जवळचा आहे त्याचा आरोप न बघता त्याला सपोर्ट करणं ही जर सगळेच भूमिका घेतायत तर याही गोष्टीमध्ये का घडलं नसावं हे सांगणं खूप कठीण आहे. सीआयडी पथक करते. तुम्हाला काय वाटतंय, ह्या वाल्मिक कराड फरार होण्यामध्ये महत्वाचा वाटा हा पोलिसांचा आहे का आणि राजकीय नेत्यांचा आहे का? कमेंटद्वारे नक्की कळवा. पुढच्या माहितीसाठी आपण व्हिडिओद्वारे नक्की भेटू. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.